तर बाबांनो, मेटकरी साहेब गाठ पडलेलं खालापूरच्या टोल नाक्यावर 2 मिनिटं साहेब काय म्हणते ते ऐका. पंड्या सर्व ड्रायव्हरांना सूचना कर की एक्सप्रेस हायवेला फूड मॉलच्या इथं ट्रक टर्मिनल आहे, तिथं बाथरूमची वगैरे सगळी सोय आहे. तर सगळ्या ड्रायव्हरांना तिथं थांबायला सांग की इतर ठिकाणी थांबून कुठं काही अनुचित प्रकार घडण्यापेक्षा. तर तुम्ही आता साहेबांनी सांगितलं ते सगळं ऐकले. तर त्यासाठी काय करायला लागणार आहे, एक्सप्रेसला की नाही आपल्या चोरी व्हायचं प्रमाण जास्त झालेलं आहे. आणि काल मुंबईत नेताना माझ्या स्वतःच्या गाडीची ताडबरी चोरली गेली आहे. आणि त्यामुळे कुणाला सांगून काही उपयोग होणार नाही, कोण आपल्या मदतीला येणार नाही. त्यामुळे आपण स्वतःची काळजी आपण घेतली पाहिजे. मला साहेबांनी सरळ सांगितलेत, आपल्या इथे एक्सप्रेसला फुटबॉलच्या इथे ट्रक टर्मिनल आहे, तिथं निवांत गाडी लावा, निवांत झोपा, निवांत तिथं आंघोळीची तीन सगळी सोय आहे. तुम्ही 4-5 तास इथं झोपून निवांत आंघोळ करून तुम्ही निघू शकतायसा. आणि उद्याच्याला जर का तुम्ही सिंगल जी गाडी चालवतायसा, तुम्ही सिंगल गाडी चालवू नकासा. उद्याच्याला तुमच्या जीवाला काय बरं वाईट झालं तर मालक तुमचा उपटून काय देणार नाही, हे लक्षात घ्या. जेणेकरून तुम्ही डबल ड्रायव्हर घेऊन गाडी चालवा. नसेल तर जेवढा पगार आहे तेवढंच गाडी चालवा, 8 तास गाडी चालवा आणि निवांत झोप घ्या, रेस्ट घ्या, असं साहेबांचं म्हणणं आहे. आणि मी पण तसं सांगतो, मला साहेबांनी सांगितलेलं तसं. तर साहेबांनी, मेटकरी साहेबांनी आपल्याला जे सांगितलेलं ते कसं वाटलं तुम्हाला ते कमेंटमध्ये सांगा. तर ह्याच्या पुढचा ब्लॉग बघत राहा. त्यावर लाईक, शेअर, कमेंट आणि फॉलो करा. सप्लायशी